बाई 2,000 रुपये दे ना मले. हा तुझी मागची आहे माझ्यावर 3,500 रुपये तर देऊन देईन मी. अहो पिंकीचा बाप नाही का कामावर गेलाच नाही बिचारे, घरीच्या घरीच आहे व 15-20 दिवस झाले तर त्याचं कामच बंद आहे. काय करा या माणसाचं. मी म्हणते एखादी दुसरं पाय काम तर ते पाहत नाही बाई. हा तर काय करावं आता. आता बुडीच्या पेन्शनवर न मायवाल्या कामाचे आले आणि एका इकडले आले आणि एका इकडले याचेच आहे हो बाई. हा ते आल्यावर ते पैसे ना काही लाडक्या बहिणीची येते म्हणते भाऊबीजचे. हा भाऊबीजले टाकणार आहे करते. आता 2100 टाकते का 1500 टाकते तर काय माहीत का. हा टाकणार आहे म्हणते तर ते वाले ना माझ्याजवळची येईन कामाचे असे करून तू 2,000 रुपये देऊन दे. आता दे ना मले. हा थोडेसे काम आहे व पोरीसाठी लागते व. कायले पाहिजे ना तुला 2,000 रुपये. हा कायले पाहिजे. अहो ते पोट्टीले का नाही ते प्रोजेक्ट म्हणते बाई ते करायचं आहे तिले तर त्याच्यासाठी सामान नाही लागते 400-500 रुपयाचं. आणि तिनं काय नाही त्या ड्रेस आणा लागते तिले. मॅडमनं सांगितलं बाई ड्रेस आता सगळ्याला घ्यास लागते म्हणते. तिच्या मॅडमले जाऊन भेटली बी मी. ते सगळ्याले का नाही काळ्या कलरचे लागते म्हणते. शाळेत काहीतरी हे आहे म्हणे. एका दिवसाचं फंक्शन आहे म्हणते बापा तर त्याच्यासाठी पाहिजे ना. आता हे साडीवाले अलगच लावते हो बाई व. आणि मी म्हटलं घरी आहे जी काळा ड्रेस तर नाही म्हणते सगळ्याला एकसारखेच पाहिजे म्हणते. तुमच्या पोरीले वेगळे आणि बाकीच्याले वेगळे असं नाही म्हणते. तर ते आणायचं आहे बिचारे. आणि तिले याले पण हे प्रोजेक्ट आहे म्हणते शाळेत तिचं वाला तर त्याच्यासाठी पण. आणि म्हणून म्हटलं देव मले. हाय माझ्याजवळ हाय घे. असं नाही आहे 1,000-1,500 रुपये आहे माझ्याजवळ. पण ते येण ना बाई माई ननद येण ना तिले घ्या नाही लागन. 1,000-1,500 रुपयाची नाही काही जास्त तर घ्यात लागनच. ते येण ना माई ननद. अहो तर नसन हो तर काय रे घेत व साडी न माडी. दरवर्षी घेतलीच पाहिजे का नंदेली ती साडी. आता ते आहे मोठे लोकांच्या घरी चांगली सर्विस वाल्याले पडलेली आहे ते तिले समजायला पाहिजे ना भावाचं. कसं आहे कसं नाही तर बाई. आता ते 12 महिने येत नाही हो बिचारी. आता मोठ्याच्या घरी आहे तिकडं आपल्या मोठ्या माय भासऱ्याच्या इथं. आता तिकडून इकडं येते 12 महिने येत नाही. आम्हाला कोणता त्रास नाही बिचारीचा. जाऊ दे ना. हाय थोडीशी हे कळ बोलणार आहे ते तोंड आहे पण तशी मोठी हे आहे म्हणजे येणं जाणं काही जास्त आहे नाही व अशी त्रास नाही. आणि 12 महिन्यातून एक वेळा येते ना काय तिले 1,000-1,500 रुपयाच्या साडीनं हे करा. तशी आता तिच्या मायची पेन्शन तिकडं मोठ्याकडं होती माय सासू तर ते खाय. आता मायाकडे आली तर मी खातो तिले तर काही भेटतही नाही बिचारीले. आणि काय म्हणा जाऊ दे ना मा. इकडं काय आहे आपलं 12 महिने चालूच राहते. एका साडीनं यानं त्यानं काय होऊन राहिलं आपलं. हा ते आहे म्हणा बरोबर आहे ते वाला. आणि त्या पोरीले तर सुट्ट्या लागल्या ना. आणि मग आता काय अंदाज लागलं तिचं वाला. सुट्ट्याच लागल्या बाई तिले. पण ते दिवाळीचं काय फंक्शन आहे म्हणते बापा. दिवाळीचं एका दिवसासाठी ते एका दिवसासाठी त्याचा डान्स बसवलेला आहे बापा. सुट्ट्याच चालू आहे त्याचा. आता ते शाळेतून फोन आला फंक्शन आहे म्हणते कोणतरी येऊन राहिलं म्हणते शाळेत तर त्याच्यासाठी ते त्याच्यावाला मग यायचेवाले डान्स आहे तर म्हणून होय एका दिवसाचंच आहे. मग सुट्ट्याच आहे अजून सुट्ट्याच चालू आहे. दिन बापा देईन घेऊन जाजो. माझ्या पैशाचं काही एवढं टेन्शन घेऊ नको तू. द्यायचं हे दिन ते दिन पहिले त्या घरात पाय लेकराले पाय. मायवाल्या पैशाचं काय एवढ्या घाई देत तर देईन ना मी संध्याकाळी देईन. पण आता नाही देत कारण की आता रोशनी घरी आहे आणि ते पोट्टही घरी आहे. पोट्ट असलं सूर्या तर काही नाही पण ते रोशनी मग का नाही हे करते कानकून म्हणजे देते बहिणीले असं होते ना. त्याच्यामुळे तिच्या देखत्या दिवसा नाही वाटत मला. बाई तू सुनेले भेट का नाही हो माय. तिला काय भिऊ. सर्व मायच आहे घरदार वावर शेत. एवढं मोठं सासू सासऱ्याचं केलं बंद याच्यात राहिली मी तवा कुठं हाती लागलं माय हे वाला आमच्यावाल्या. तिचं काय आहे ती नागोब्यासारखी येऊन बसली. तिला कोण भेटे वा नाही. पण असं वाटते का फालतू काय ले बा. म्हणून मग मी भेट घेत नाही. तुले नाही म्हणलं पाहिजे एखादी शब्द त्याच्यासाठी थोडस हे करा लागते. सुनेले जर भेट असन बाई तर राहू दे बाई. नको देऊ असं काही नाही. तुमच्या घरात झगडे झाले पाहिजे ना मग मला देशील असं नको करू बाई. राहू दे नाही तर नको देऊ. तसं नाही तुला वाटते का ते झाटभर पोट्टीले आता मी भेटतो म्हणून. आताची आली तिले काय भिऊ मी. तिच्या देत काय देऊ शकतो मी 2 काय ना 4 काय. माय बहीण होय तू.
बाकीच आहे, देऊ नाही शकत का? पण ते मग माझ्याजवळ सांगत जाते का नाही, आणि चंदे बंद्या गावभर करते, पैसे देते बाई, पैसे देते बाई. आ ते नाव नाही हे झालं पाहिजे म्हणून, बाकी काही नाही. कोण भेटे होतील असं असं आहे का? मला वाटलं भेटच का काय का सुनीले. आव त्या पुरीले फराग आणला हो सूरजनं, त्याच्या पुरीले आणले 2 आणि ते पुरीले आणले हो त्यानं. कायले घेतले हो बाई? व राव दिन घेतला मी तिले घरी. सुरत दर दिवाळीले दर राखीलेच घेते बाई पिंकीले. तिले त्याले म्हणलंय नको घेऊ रे म्हणून, ऐकलंच नाही बाई. तो म्हणे घरी आला होता, घरी आला मला तिचं माप गिफ्ट घेतलं. मला म्हणे आता मोठी मोठी होऊन राहिली म्हणे पिंकी, तर समजत नाही म्हणे बरोबर. तिने सुतानं सूत लावलं तिच्या अंगाले आणि घेतलं बाई माप त्यानं. मी म्हटलं काऊन रे? तर म्हणे फ्रॉक आणायचा आहे म्हणे, तिच्यासाठी कपडे आणतो म्हणे. मी राहू दे म्हणलं, तरी आणले असून बाई त्यानं, मग काही सांगता नाही येत. त्याचं मन दुखते हो पिंकी. मी म्हणलंय त्याने, तिच्या मायनं घेतला रे म्हटलं, आम्ही सोबत सोबत गेलतो म्हटलं त्या दिवशी, तर घेतला म्हटलं तिच्या मायनं. तर घेऊ दे म्हणे घेतला तर, मी घेतो म्हणे तिले वेगळा, तर म्हणून आणला तिनं. घेऊन जा जो हाय घरी ठेवलेला. मला गावाला जायचं आहे जी, आता गावाला जायचं आहे मला. उद्या मी गावाला जातो, मला पैसे दे जा, मी गावाला जाणार आहे. काऊन काय झालं तुला आता? काऊन फुगून आहे तू माझ्यासोबत? फुगून राहिले आता, त्याच्यात माझी गलती आहे का? मी काही म्हणलं का तुले? आता आल्यावर बाबा आल्यावर मी बाबासोबत बोलतो म्हटलं ना आईविषयी. आईनं असं म्हणलं तर आता बांगड्या तर नाहीच दिसल्या तिच्या, पण आता एवढ्या मोठ्या बांगड्या तिच्या वाल्या दिसून नाही राहिल्या, तर तिनं म्हटलं असं ना आता 1-2 शब्द, पण आपल्या जवळ नाही आहे ना, त्या अलमारीत नाही आहे ना, मग ते चुपचाप आहे ना. मग तू काऊन अशी करून राहिली? काय झालं तुला आता? एवढ्याच्या गोष्टीसाठी गावाला जातो म्हणतो का तू? फुगून आहे म्हणून नाही चालली काही मी, फुगून आहे म्हणून चालली म्हणून राहिले अजून. तर आई बी तशाच म्हणे जाऊ नको देऊ तिले. तुम्ही पण असेच म्हणून राहिले का काऊन चालली म्हणून? तुम्हाला बहीण आहे आणि मला भाऊ नाही आहे का? आता भाऊबीज आहे, दिवाळी आहे, मला नाही का माय म्हणणं नाही होत का जायचं माय आईच्या घरी, माय भावाच्या घरी अक्षित लावाले? माय म्हणणं नाही होत का? तुमची बहीण आता इथं येणार आणि मी नाही जाऊ का? मग माय जीव नसल्यासारखीच करता तुम्ही. तुमची आई बी तुम्ही बी असे मले जसं काही मी आबाळातून पडली, मला आई बाबा बहीण भाऊ कोणीच नाही आहे. अशा सारखेच करता तुम्ही. म्हणजे तुमच्या बहिणीचा जीव होय, तुम्ही दोघं बहीण भाऊ आहे आणि आम्ही दोघं बहीण भाऊ नाही हो का? माय बाबा भाऊ एवढ्या दिवसाच्या बाद आला, किती दिवसाच्या बाद आला, त्याला अक्षित लावा लागन, काही लावा लागन, त्याच्यासाठी काही घ्या लागन मले. म्हणून पैसे मागू राहिली तुम्ही, म्हणता वा रागात चालली काय? फुगून आहे का? एवढं तुम्हालाही समजायला पाहिजे ह्या गोष्टी म्हणण्याच्या पहिलेच. तसं सांग ना मग, तुले भाऊ बिजली जायचं आहे तर मी सोडून देईन लागेच तुले, तिकडून शेताला घेऊन येईन. तसं सांग ना मला जायचं आहे म्हणून. तुम्हाला असं वाटलं का फुगूनच चालली करा आईच्या रागावर? माय फुगणं ना नाही फुगणं कोणाला काय फरक पडते जी इथं? फुगाले तुम्हाला तुमच्या बायकोवर हे घेतला चोरीचा आळ, तरी तुम्हाला काही फरक नाही पडत. कारण की तुमची आई होय, ते बहीण होय, तुमचे बाबा होय. मी जर त्याच्यावर असं काही घेतलं असतं आड, तर तुम्ही मला मारलं असतं किंवा बोलली असते किंवा घरातून हाकलून दिलं असतं. फरकच पडते ना, किती काही नाही तरी म्हटलं तरी फरक नाही पडत का? बहिणीत बायकोत सुनेत पोरीत फरकच पडते. तुमची आई दाखवूनच देते सून ते सून होय आणि पोरगी ते पोरगी होय. आई आहे नाही आहे म्हणलं मी ना बांगड्या तुमच्या आईले, तरी पण 3 वेळा मायवाले अलमारीच्या भोवताल 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 फिरूनच राहिल्या तुमची आई. तुम्ही एवढं पाहिलं, मी दाखवलं, तरी पण फिरून राहिलं. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे का मी ना घेतल्याच घेतल्या राहिले. जाऊ दे ना त्या बांगड्याचं, मी करून देईन आईली बांगड्या. जाऊ दे त्या बांगड्याचं सोडून दे विषय. बांगड्या बनवून दे ना. मी मागितले तुम्हाला बांगड्या बनवून, तर मला दिल्या नाही तुम्ही बांगड्या बनवून. आणि आता मायले म्हणता बघा बांगड्या बनवून दे तुम्ही. बांगड्या म्हणून काऊन? बायकोवर चोरी घेतली म्हणून बांगड्या बनवून देते का? उद्या कशानं काही अजून चोरी घेईन तर मग अजून ते वस्तू करून द्यान का तुम्ही? तू ना गोष्टीली गोष्ट लावत राहणे, ते डोकं काही जागेवर आहे नाही. चल तुला काय घ्यायचं आहे त्या भावाले, चल बरं. त्या भावाले पाहिलं नाही मी ना, काही नाही. चल उद्या नेऊन देतो. आज चल माझ्यासोबत, तुला काय घ्यायचं आहे तर घे आणि उद्या नेऊन देतो. पैसे गिशे लागत असेल तर पैसे घे लागेल. बिन फालतू नाही का, पण अशी फुगून नको जात जाऊ. तुला चांगलं यानं जाय घरून. काय चांगलं यानं जाय म्हणता तुम्ही? एवढा चोरीचा आड घेतला तरी एका शब्दानं बोलले नाही. बोलले राहिले. कोणाच्या भरोशावर राहूजी मी इथं? तुमच्या भरोशावर आली ना मी. तुमच्यासोबत लग्न केलं तर तुम्हाला बायकोची इज्जत नाही हे करता येत. मायनं एवढे मला बोलली तर तुम्हाला एक शब्द तोंडातून काढला नाही तुम्ही. एवढं बोललो ना राणी मी तिला आईले. कालही बोललो, परवाच्या दिवशी बोललो. आता बाबा आल्यावर बाबासोबतही बोलतो मी आईविषयी. आता काय म्हणतो तू? जीव घे म्हणतो का?
ते 2 दिवसापासून फुगून आहे, नाटक चालू आहे. ते म्हणणं काय जीव घेऊ का मी तिचा? हा, झाली ना तिच्याकडून गलती. तू एकच गोष्ट एवढ्या वेळेस लावून राहिली. चल चल, कर तयारी, लवकर तयारी कर. चल, मी तुला नेतो मार्केटमध्ये. तुला काय घ्यायचंय त्या भावासाठी घे, चांगलं घे लागेल गिफ्ट, असं काही नाही. आणि पैसे लागत असेल तर पैसे देतो. चल. बाबू केवल, अरे अय केवल, कुठे चालला रे बाबू केवल? काही नाही भाई, काजलला सोडून देतो ना, तिथे क्लासेस आहे ना चालू. ते म्हणे ना बाहेर उभी आहे ना, ते तिला सोडून देतो ना गाडीनं. काजल सोडून द्यायला चालला का? मला वाटलं का कुठं चालला ना कुठं नाही बा. तुले तर 2-3 दिवसाच्या सुट्ट्या आहे खरं ना, 4 दिवसाच्या. 24 तारखेपर्यंत सुट्ट्या आहे खरं ना. मी म्हणलं कुठं चालला ना कुठं नाही. आता सुट्टी आहे आई, मग काही मी कुठे जाऊ नये का फिराले गिराले मित्रासोबत इकडं तिकडं? आता घरीच बसून राहू. नाही गा, तुले कोण म्हणते घरी बसून राही म्हणून? जा ना बाप्पा, जा. जिकडं फिरायचं तुले तिकडं फिरणं. अरे त्या बापाले फोन लाव म्हणलं. ते पंडितजीच्या इकडं गेले वाटते ते बाबा. ते काय तारीख आपली वाली सगळी एकात काय म्हणते काय नाही. तर आता ते पोरीच्या इकडले तर मार हाय फाय याच्यातच करतो म्हणते बापा. त्या बापाची तब्येत नाही बरोबर, काही नाही. आपलं आपल्या हिशोबानं करावं लागन का नाही? आता पोरगी आहे आपल्या डोक्यावर येऊन तिचं तसं झालं तर म्हणून आपलं साध्या पटानं करू बा म्हणलं लग्न. हा, लग्नाचं काही कमी करा लागते का रे? पैसा आदला हाय पण ताकद नाही ना बाबू. मी कुठं कुठं फिरीन रे. आणि ते पोरीची जात आणि त्या बापाकडून तुले संधी बात आहे तर ते माणसं तर बसण्या उठण्यालेच तकलीफ होते. कसा तरी आता चालून राहिला. त्या दिवशीच तर म्हणे ते बाबा म्हणे पेन्शन पुरतंय जरी तुम्ही उचलून तिथं नेलं तरी बरं आहे म्हणे. मले तेवढा वाचलो तर बरं आहे म्हणे. मग मला हसाही बाप्पा. काय बोलते कधी कधी ते बाप. काही विचारू नको. तिथं नेऊन ठेवायचं म्हणे मले बँकेत पेन्शन घ्या पुरती असं म्हणे त्या बाप. तर बोलू ना आपण त्याच्यासोबत एक वेळा अजून पुन्हा बोलू. त्याला म्हणू का घरी कोणी करणार नाही आहे का, तर आपण साधं करू का, नाही का थोडस. आता काय सांगाव बाप्पा, ऐकते नाही ऐकत ते लोक. काय सांगाव त्याचं ते नाही माहित. बापा कायची उभी आहे रे केवल्या, मी तिथं बाहेर रे. चाल ना, नेऊन देऊन राहिला ना तू. आणि आई भांडे गिंडे राहू दे, घासू नको. आम्ही तिकडून आल्यावर घासतो. ते पाय दुखू राहिले ना, राहू दे भांडे गिंडे, मी आल्यावर घासतो तिकडून. स्वयंपाक पाणी तर केलास ना तू ना, आता भांडे राहू देतो. कपडे धुतले मी ना, भांडे आहे जेवणाचे मी घासून घेईन. चाल केवढ्या, चालतं का लवकर? मी इथे सोडून देतो आई, तिकडून आल्यावर बोलतो त्यासोबत. तयारी बाबा येते. जाय बापा, दे तिले सोडून. तिले उशीर होऊन राहिला, आज लय उशीर झाला. चल पटकन, चल देतो तुला सोडून. चल मग मला तिकडे जायचं आहे मित्रासोबत. चल बरं. चाल ना तर, किती वेळची वाट पाहून राहिली मी बाहेर. तूच तर इकडं टाइमपास करून राहिला. चल पटकन. दरवाजा तर लावून दिसते हो बाई. अहो नालू, आय नालू, झोपली काय व? आय नाले, नालू, आय नालू. माय अंता वहिनी होय का? काय म्हणता हो तुम्ही? हो काय झालं? अहो मी म्हणलं तिकडल्या बायासोबत त्यासोबत त्या दिवशी आलो होतं. चंदान मेघी आणि अंजनी बाईचे 2 रोज आहे. मग तिसऱ्या दिवशी पासून त्या बायानं तर नाहीच म्हणलं. अंजनी बाईले मी आहे आणि चंदा आहे. तर दिले का त्या माणसानं पैसे आणून त्या बावरवाल्यानं? नाही व, दिले गिल्ले तर नाही. आज देणार होता तो, पण बाया तिकडला फोन घेऊन आला नाही मले. चाल बरं जाऊन पाहू, चालतं का? चालशील तर चल, जाऊन येऊन तिचे चंदाचे आणतो, माय आणतो, अंजनी बाईचे घेऊन येऊ आपण. चल ना, चालशील तर. बरं मी भाजी ठेवलेली आहे गॅसवर. येतो तुमच्या मागच येतो मी वहिनी. आणि शितलीला आवाज देतो, दरवाजी गिरवाजी लावतो. ते बसली आहे तिच्या वहिनीच्या घरी, श्याम नाही का माय पुतण्या, तर तिच्या घरी बसली आहे ती छायासोबत. छायानं शेत आहे का नाही आता, त्याच्यासोबत बसते. तिला सुट्ट्या आहेत तर तेतो तिला आवाज भाजी गिची पाल लावतो. येतो जा तुम्ही सामोर, मी येतो तुमच्या मागच. हॅलो, आई मी बोलून राहिली राणी. बोल ना बाई बोल, काय झालं? आवी इकडे आलती मी नलूच्या घरी. तिकडे जात होतं काही पैसे आणणारे रोजाचे, तर आली होती. त्या फोन दिसला बाई 2-3 मिस कॉल. आता याला बोल ना, काय झालं बाई? व येऊन नाही राहिली का तू? भाऊ बीज आहे दिवाळीले, येऊ दे ना तुले. येतो आई, येतो. उद्या येतो मी. आणि राहुल दादाले काय घेऊ आई? त्याच्यासाठी शर्ट मॅट तर लय जण घेते होते, कॉमनच झालं. काही नवीन आयटम सांग ना त्याला घ्याले भाऊबीजीसाठी. आता मी काय सांगू बाई, शर्ट मॅट कपडे लय आहे हो बाई त्याच्याजवळ. कपड्याचं गिपड्याचं एवढं काही नाही, दुसरं काही घे ना बाई. व आता तुले माहित आहे नवीन पसंत. तुलेच तर समजते हो बाई माझ्यापेक्षा जास्त. आई मला समजूनच नाही राहिलं काय घ्याव त्याच्यासाठी. तर म्हणून तुले फोन केला. अहो तर जवाई असन ना सोबत, तर एकटीच आली तू? एकटीच आली का? जवाई नाही का? आहे ना जवाई आहे सोबत. मी म्हणलं त्याले मला भाऊबीजले जायचं आहे, तर ते आणलं ना मला त्यानं बाहेर. तर जवाईलेच विचार ना पोराले काय आवडते काय नाही.
त्याला आवडती शर्ट पॅन्ट दुसरं घेण्यालायक काहीच नाही राहत बाई पोरायसाठी. हा ते जवळच्याच मतानं घेणं हो काहीतरी एखादी काय घेणं काय एवढं विचार करायला लागते तर. ठीक आहे जाऊ दे मग मी त्याच्याच पसंतीनं घेतो. त्याला विचारतो काय घ्यायचं बा म्हणून. शर्ट लय झाले म्हणतो त्याले. शर्ट गिट कपडे गिपडे आहे दुसरंच काहीतरी एखादी आयटम घ्या लागन. उद्या येतो आहे संध्याकाळपर्यंत. हे सागरजी आणून देणार आहे. तू कुठं आहे म्हणलं? अहो चालली मी आता पैसे आणणारे. जवळ आणून देणार आहे का आपल्या राहुलले पाठवू बाई घ्याले? नाही त्याले सुट्टे आहे ना तर आणून देऊन राहिले ते. राहू दे राहुलले घेऊन ले. बरं ठीक आहे बापा. ये मग आरामशीर ये जो. हा